नासाच्या पार्कर सोलार प्रोबने सूर्याच्या वातावरणातील हेलिसिटी बॅरियरची थेट पुष्टी केली असून त्यामुळे सोलार विंडच्या गरम व वेगवान स्वरूपामागील टर्ब्युलंट डिसिपेशन प्रक्रियेचं गूढ उकललं आहे। चीनी शास्त्रज्ञांनी AICE नावाची नवीन AI आधारित प्रोटीन इंजिनिअरिंग पद्धत विकसित केली असून ती जलद, अचूक व स्वस्त प्रथिने डिझाइन शक्य करते। फोकस्ड अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक क्रिएटिन मेंदूपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असून त्यामुळे मेंदूच्या विकासातील त्रुटी भरून काढण्याची नवी आशा निर्माण झाली आहे। टायनी न्यूरल नेटवर्क वापरून संशोधकांनी मानवी आणि प्राण्यांच्या निर्णय प्रक्रियेतील उपइष्टतम सब ऑप्टिमल वागणुकीचे खरे रणनीतीदर्शक यंत्रणा शोधून काढले आहेत। AI डिझाइन केलेल्या थर्मल मेटा इमिटर्समुळे घर, वस्त्रे आणि अवकाश तंत्रज्ञानात थंडी राखणे शक्य। पांढऱ्या रंगाच्या पेंटपेक्षा 20% थंड आणि ऊर्जा बचतही अधिक। नासा आणि जॅक्साच्या X-59 सुपरसोनिक जेट मॉडेलने मॅक 1.4 वेगाने यशस्वी टेस्ट केली। सोनिक बूम ऐवजी मूक थंब निर्माण होणार, जे भविष्यात शांत सुपरसोनिक प्रवास शक्य करेल। शुभांशु शुक्ला अंतराळात मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये प्रयोग करताना मूग, मेथी उगम, मायक्रोअल्गी संशोधन आणि ग्लुकोज मॉनिटरिंगवर वैज्ञानिक अभ्यास केला। VR फॉरेस्ट बॅथिंग मधून एकाच वेळी साइट, साऊंड, स्मेल वापरल्यास मानसिक तणाव कमी होतो, मूड सुधारतो आणि स्मरणशक्ती वाढते, हे मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट आणि UKEच्या नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले। NYU संशोधकांनी ECOG आणि मशीन लर्निंग वापरून दाखवले की मेंदू वर्ड्सचे स्टेबल न्यूरल पॅटर्न्स राखतो, पण सेंटेन्स स्ट्रक्चर नुसार त्यांचे ग्रामॅटिकल रोल्स आणि प्रक्रिया पद्धती बदलतात। फक्त जुनी आणि जलद ओशियानिक टेक्टोनिक प्लेट्स ऑलिव्हाइन खनिजाच्या उष्णता वहन क्षमतेमुळे पृथ्वीच्या मॅन्टलपर्यंत पाणी पोहोचू शकतात, असं नवीन संशोधनातून निष्पन्न झालं आहे।